तीर्थ यात्रा पर निकले हिंदू गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव तालुका में महाशिवरात्रि के अवसर पर प्रतापगढ़ में मुस्लिम एकता का नजारा देखने को मिलता है। और प्रतापगढ़ किले में एक तरफ भगवान शंकर की भव्य प्रतिमा है, दूसरी तरफ ख्वाजा उस्मान गनी हारूनी की दरगाह है और दोनों समुदाय के लोग महाशिवरात्रि के मौके पर इस किले पर इकट्ठा होते हैं। देश भर में बड़ी धूमधाम से महाशिवरात्रि मनाई जाती है और हर जगह भगवान भोलेनाथ की धमाचौकड़ी देखने को मिलती है। इस तरह की एक अनोखी पूर्ण यात्रा गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव तालुका के प्रतापगढ़ में आयोजित की जाती है। पूरे जिले से ही नहीं बल्कि अन्य राज्यों से भी लाखों हिंदू और मुस्लिम श्रद्धालु इस यात्रा में शामिल होते हैं और भगवान शंकर के साथ साथ ख्वाजा उस्मान गनी हारूनी दरगाह पर माथा टेकते हैं, जो लगभग 300 साल पहले इस स्थान पर आए थे। इस स्थान का महत्व दिन ब दिन बढ़ता जा रहा है क्योंकि महाशिवरात्रि के अवसर पर हिंदू और मुस्लिम एक साथ इस त्योहार को मनाते हैं। यात्रा का इतिहास करीब 300 साल पहले इस जगह पर गोंड राजा का शासन था और उसी दौरान उन्होंने यहाँ की पहाड़ी को तोड़कर प्रतापगढ़ का किला बनवाया था। साथ ही कुछ समय बाद गोंड साम्राज्य के राजा रघुजी भोसले ने इस किले पर हमला कर दिया और प्रतापगढ़ को जीत लिया और इस किले को प्रबंधन की जिम्मेदारी राजा खान को दी गई। इस बीच ख्वाजा उस्मान गनी हारूनी यहाँ रहे और इसके बाद अनंत में विलीन हो गए। इस किले के दूसरी ओर उनकी दरगाह स्थापित की गई जिसे बड़े महादेव के नाम से जाना जाता है और तब से यह इसी स्थान पर है। उन्होंने इस स्थान पर निवास किया और इसके बाद अनंत में विलीन हो गए। ग्रामीणों का कहना है कि उनकी दरगाह इस किले के दूसरी तरफ स्थापित की गई थी जिसे बड़े महादेव के नाम से जाना जाता है और तब से पिछले 300 वर्षों से तीर्थयात्री यहाँ तीर्थ करने आ गए हैं। इसके अलावा प्रतापगढ़ का किला गोंड राजाओं द्वारा एक ऊंची पहाड़ी पर बनवाया गया था और भगवान शिव की 21 फीट ऊंची मूर्ति है। प्रतापगढ़ गोंदिया जिले में एक पर्यटन स्थल है और इस स्थल को 2001 में राज्य सरकार द्वारा क्लास सी का दर्जा दिया गया है। बघा, या यात्रेचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे। अलीकडे धर्माधर्मामध्ये वाद केला जातो आणि त्याच्यावर राजकीय पोळ्या शेकण्याचं काम मोठ्या प्रमाणात या देशामध्ये होते आहे असं आपण पाहतो आहे। देश तुटतोय या सगळ्या ह्याच्यात, पण या ठिकाणी प्रतापगडची यात्रा विशेष करून महाशिवरात्रीच्या जी यात्रा आहे त्यानिमित्तानं सर्वप्रथम मी महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो। पण या ठिकाणचं एक आगळं वेगळं असं आहे की इथं उस्मानी हारूनी बाबाची दरगाह पण आहे। त्यांचाही उरूस उद्यापासून या ठिकाणी सुरू होते आहे आणि एकात्मतेचा संदेश आमचं प्रतापगडचं हे जे पुण्य स्थान आहे या स्थानाचं जे महत्त्व आहे या ठिकाणी आपण पाहतोय की मुस्लिम पण मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, हिंदू पण मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। माणसामध्ये भेद नाही, धर्माधर्मामध्ये भेद नाही, पण राजकीय पोळ्या शेकण्यासाठी जे काही लोक आजकाल या पद्धतीचं राजकारण करतात आहेत त्यांच्यासाठी हा एक योग्य संदेश एकात्मतेचा या ठिकाणी जात आहे आणि दरवर्षी ही यात्रा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते आहे। पोलिसांचा आकडा जवळपास 12 ते 15 लाख लोक या वर्षाला या यात्रेला येण्याचा जो ओघ आहे लोकांचा त्या पद्धतीचा आकडा जाईल आणि दरवर्षी ही यात्रा मोठ्या प्रमाणात वाढत चालली। प्रतापगड यात्रेमध्ये जवळपास पहिल्या दिवशी 10 ते 15 लक्ष एवढे लोक भाविक येत असतात, कारण की हिंदू मुसलमानच्या एकतेचं प्रतीक असलेला असा हे अत्यंत महत्त्वाचा असा यात्रा या ठिकाणी भरतो आणि अनंत कोटी श्रद्धेने वयस्कर देखील, म्हातारे, डायबिटीज, ब्लड प्रेशरचे देखील भरपूर लोक इथे येत असतात। तर अशा याच्यामध्ये बरेचशा लोकांचे BP वाढणे किंवा दम येणे, त्यांना अडचण होणे, घामसी मारण्यासारखं जे हे होतं, एकदम घाबरून गेल्यासारखं वाटतं किंवा डिहायड्रेशन होणे अशा प्रकारच्या अडचणी येतात। त्यासाठी पहिल्या पायरीवर आमचं हे इथं प्राथमिक आरोग्य केंद्र केशरीच्या वतीने आम्ही कॅम्प लावलेला आहे। याच्यामध्ये सर्व बेसिक इमर्जन्सी, ॲम्ब्युलन्स ह्या सर्व व्यवस्था केलेली आहे आणि त्याचप्रमाणे या पूर्ण परिसरामध्ये जिथे यात्रेकरू असतात, ज्या ठिकाणी श्रद्धाळू जात असतात त्या ठिकाणी सर्व ठिकाणी अशा प्रकारचे 6 कॅम्प परत माननीय तालुका वैद्यकीय अधिकारी साहेब आणि BDO साहेबाच्या आदेशानुसार लावण्यात आलेल्या आहेत आणि त्या सर्व सुविधा भाविकांपर्यंत अडचण असलेल्या भाविकांपर्यंत पोहोचण्यात। हिंदी धर्मांचा त्रिवेणी संगम असलेलं मुस्लिम, बौद्ध आणि हिंदू मुस्लिमांचा
दर्गा आहे, बाजूलाच बौद्धांसाठी तिबेट कॅम्प आहे आणि हिंदू धर्मियांसाठी हा किल्ला, हा प्रतापगडचं शिवजीचं मंदिर आहे. असं हे त्रिवेणी संगम असलेलं प्रतापगड हे स्थान निसर्गरम्य परिसरामध्ये वसलेलं आहे आणि ह्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात आणि ह्या निमित्ताने वर्षातून एकदा बहुतेक लोकांची एकमेकांसोबत भेट होते आणि अशा प्रकारे जसं आपण दिवाळीला एवढ्या लोकांना नाही मिळत तर महाशिवरात्रीला एवढ्या लोकांची आपल्याला इथे भेट होते, म्हणून आम्ही मोठ्या आवडीने आणि प्रेमाने इथे भेट देतो. थँक्यू. प्रतापगड यात्रा मी सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आहे. प्रतापगड यात्रा ही खूप महत्त्वाची यात्रा आहे. इथं मोठ्या प्रमाणात भाविक लोक, लाखोच्या संख्येमध्ये जवळपास 10 लाख भाविक लोक इथं दर्शनाला प्रत्येक वर्षीला येतात. इथं ही हिंदू, मुस्लिम त्याचप्रमाणे बौद्ध या तीनही धर्माच्या एकतेचे हे स्थान आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्व धर्माचे लोक ह्या इथं दर्शनाला येतात. इथं दर्गा आहे, इथं शिवजीचं मंदिर आहे, प्रतापगडाचं मोठं पुरातन किल्ला आहे. त्याचप्रमाणे बौद्ध धर्मासाठी इथं तिबेट कॅम्प आहे आणि तिथं बौद्ध भिक्षुकांसाठी खूप मोठं मंदिर आहे. त्यामुळे इथं सर्व मोठ्या प्रमाणात लोक येतात. त्यामुळे त्याचप्रमाणे हा क्षेत्र पर्यटनासाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. इथं लागूनच खूप मोठं एक डॅम आहे, नैसर्गिक रम्य तलाव आहे गोटनगाव डॅम. त्याचप्रमाणे नयगाव नॅशनल पार्क इथं लागूनच असल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात भाविक लोक ह्या यात्रेच्या वेळेला येतात पण वर्षभर इथं मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे. दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर.